श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 20. श्री गणेशाय नमः. जय जयाजी पंढरी राया, भोक्तया षडगुण ऐश्वर्या. ऐसी सोसुनी अपार माया, सकळ कळा तुझेनी. घटपट तंतु आकाश न्याय, सर्व तवची ब्रह्म होया. ऐसे असुनी निराळा राहे, अव्यक्त व्यक्ता पाहुनी. की अपार घटी अपार तरणी, व्यापुनी ऐक्य दिसे गगनी. त्याची न्याये मोक्षदानी, व्याप्त असे सर्वांते. तरी पूर्ण ब्रह्मनाथ वेश, करुणानिधी पंढरीचा आदिश. माय कनवाळू जगन्निवास, भक्तवत्सल नटलासे. तरी हे दीनबंधो भक्त व्यापका, पुंडलिक वरदायका. आता पुढे रसना दोंदिका, भक्ती सारवद्विका. मागिले अध्यायी रामदर्शन, आणि द्वितीय अंजनी नंदन. गोरक्षा लागी भेटून अदृश्यपणी मिरविले. असो स्वस्थाना गेला अयोध्यानाथ. एकीकडे अंजनी सुत शृंगमुरडा जाऊनी त्वरित. सानवेशे नटलासे, गुप्तवेशे राजसदन. पाहता झाला अंजनी नंदन, एकांत सदनी मैनाकिनी पद्मिन. मंचकावरी पहुडली, सुखनिद्रा शयनी असून. परिचारिका गेल्या उठून, ऐसी एकांत संधी पाहुण. धवळारी ते संचरला, चपळपणी तो मंचका जवळी. जाऊनी बैसला प्रतापबळी, किलोतळा पद्मिनी कमळी. करपात्री धरी येली, व्यक्त होता कर कमळ. सावध झाली किलोतळा बेल्हाळ, तो दृष्टी देखिला अंजनी बाळ. चरणावरी लोटली किलोतळा आणि मैनाकिनी. तृतीया नामजिये पद्मिनी, या परी श्रोते बोलती कल्पनी. कवणे अर्थी ही नामे, तृतीय अभिधाना. ती दुहिता झाली असे कवन अर्था. मग त्या कल्पनी वाक्सरिता, व्यक्ती घेणे मिरवली. ऐसा पाहुनी श्रोतिया आदर, बोलता कवी सादर. तृतीय भिन्न भिन्न प्रकार, तैशा रीती ऐका त्या. तरी पर्वता माझी मंदरगिरी, जंबूद्वीप त्याची प्रथम पायरी. या परी सिंहल द्वीपाची दुसरी, मेरू मंदार आहे की. या परी सिंहल द्वीप भुवनी, स्त्रिया जितुक्या असती पद्मिनी. त्यातही मुख्य मैनाकिनी, स्वरूपवंती मिरवतसे. तो एके दिवशी अभ्यंग करुणी, उभी राहिली धवळारी जाऊनी. ते सहज दृष्टी दिशागमनी, आकाशाते पाहतसे. हस्ती झगटती कबरी भार, तो वर दृष्टी जाऊनी गोचर. परिचर वसू विमानावर, आरूढ होऊनी जातसे. विमानारूढ झाला होता, तो वसन एकांगे झाले तत्वता. आवेशे बाहेर लिंग दर्शता, असावध बैसलासे. विमानावरी गवाक्षद्वार, त्यातुनी दिसे अवयव समग्र. तो मैनाकिनी पाहुनी नेत्रे, हासे खदखदाते काळी. ते ऐकुनी वसुनाथ, विक्षेपोनी बोलता झाला तिथे. म्हणे पापिनी परपुरुषाते, पाहुनिया हासलीस. तरी ऐसी जारिणी वरती, धरुणी रासी स्वग्रहाप्रती. माझे विषयी कामशक्ती उद्भवली म्हणून हाससील. तरी मी नोहे तैसा भ्रष्ट, सकळ वसू माझी श्रेष्ठ. इंद्रिय दमनी एकनिष्ठ, पूर्ण तपा साधितसे. तरी मम अभिलाष धरुणी, गदगदा हाससी पापिनी. तरी पुरुष विनोदे स्वस्थानी, जाऊनिया पडशील. स्त्री देशात स्त्री कटकी, वस्ती होईल तुझी शेकी. मग कैसा पुरुष ते लोकी, दृष्टी गोचर होईल. ऐसे बोलता वसू अंतरिक्ष, परम लाजली पद्मिनी सुलक्ष. परी पदच्युत शब्द ऐकता प्रत्यक्ष, स्तुती संवादा व्यापिली. म्हणे महाराजा वसुनाथा, अपराध झाला विषम आता. अपराधाचे विवरण करिता, बोलता न ये आम्हासी. परिहा असो प्रारब्ध योग, कदा न सुटे आचरला भोग. तरी उशाप देऊनी आता चांग, स्वपदाते स्थापावे. तुम्ही वसू सर्व प्रकारे, भरला आम्हा शांती भंडारे. परम कनवाळू इंद्रिये साचारे, योगदमनी मिरवला. तरी उशाप देहुनी माते, करी महाराजा पदाश्रित. मग अंतरिक्ष पाहुनी धळाळीते, उशापाते वदलासे. म्हणे पद्मिनी ऐकवचन, स्त्री राज्यांत किलोतळा स्वामीन. तेथे आयुष्य सरल्या पूर्ण, ते पदे वससील तू माये. परी मज भावे निवेदिले चित्त, तरी मही मिरवेल माझा सुत. तो तुझ स्वीकारुणी होईल रत, मच्छिंद्रनाथ म्हणून या. तो रत झाली या अंगसंगी, पुत्र लाभसील रेत प्रसंगी. मी नेनाथ हे नाम जगी, प्रसिद्ध मिरवेल महिते. तो पुत्र झाली या तू ते शेवटी, विभक्त होईल मच्छिंद्र जेठी. मग तू स्वपदा येऊनी गोरटी, भोग भोगी स्वर्गीचा. या उपरी बोलली मैनाकिनी, पुरुष नाही का तया भुवनी. सकळ स्त्रिया दिसती अवनी, काय म्हणूनी महाराजा. तरी पुरुषा वाचुनी संतती, कोठुनी होतसे नसुनी पती.
एरू म्हणे एवनी मारुती बुभुक्कार देतसे ऊर्ध्वरेता वायू नंदन वीर्य व्यापितसे बुभुक्कारे करुण मग उत्पत्ती उदय जन्म तेथे होतसे शुभाननी बाळ तनु जो पुरुषधारी मृत्यू पावे तो बुभुक्कारी तितुक्याविन अचळणारी महिवरी विराजती ऐसे वदता अंतरिक्ष मात मग बोले पद्मिनी जावणी त्वरित हे महाराजा मच्छिंद्रनाथ येईल कैसा ठाया प्रत्यक्ष पुरुष पावती मरण ऐसी चर्चा तेथे असून कैसा येईल तव नंदन मम भोगार्थ महाराजा अंतरिक्ष म्हणे वो शुभाननी तू किलो तळेची उपरी जावणी बैसोनी उपरी तपमांडणी आराधावा मारुती प्रसन्न झाली या वायू नंदन मग मुक्त करील त्या भयापासून परी तुझ सांगतो ती खुण चित्ता माझी रक्षावी प्रसन्न होईल जेव्हा मारुती मागणे करीचे अंग संगती मग तो संकटी पडुनी क्षिती मच्छिंद्रा ते आणील तरी हा रचुनी दडतर उपाय निर्वत आहे मारुती भय तरी तयाचे हस्ते साधावे कार्य मच्छिंद्रा ते आणोनी या उपरी बोले पद्मिनी होती रामचरणी श्री मारुती ऐसे सांगमाते द्यावी रती ऐसे म्हणावे महाराजा परी ऐसी बोल प्रकरणी मारुतीच मिरवला विषय ध्वनी मग तव सुत मच्छिंद्र कोठूनी येथे येईल महाराजा ऐसे अंतरिक्ष ऐकता वचन म्हणे विषयोप द्रवरहित वायू नंदन ब्रह्मचरी व्रताते लोटून रती सुखाते मिरवेल तरी हा संशय सोडुनी गोरटी अर्थ धरी जे तुका पोटी मच्छिंद्रास लाहसील येणे कोटी हनुमंते करुणिया ऐसे सांगुनिया अंतरिक्ष स्वस्थाना गेला वसुदक्ष एरीकडे मैनाकिनी प्रत्यक्ष स्त्री राज्यांत प्रवर्तली शृंगार मुरडा राजपट्टणी भ्रमण करिता ती पद्मिनी तोते चर्मिकेचे सदनी सहजस्थिती पातली सहजस्थिती जावणी ओसरी बैसती झाली शुभगात्री तोती चर्मिका पाहुणी नेत्री बोलती झाली ती येथे म्हणे माय वो शुभाननी कोटे अससी लावण्य खानी एरी म्हणे वो माय वहिनी सिंहलद्वीपी मी असते परी अंतरिक्ष वसूचे शापे करुण पाहते झाले माय हे भुवन आता माझे संगोपन कोणी करील कळेना ऐसी ऐकुनी पद्मिनी वाणी बोलती झाली ती चर्मिणी म्हणे माय ओ माझे स्थानी राहुनी सुखभोगी का स्वहस्ते करुणी पाक हरित जा माये तृषा भोका मी आपुल्या ग्रहींची एक तारंबळ होतसे तरी मायवो उपेक्षा सोडून सेवी मायवो माझे सदन कन्ये समान तुझ पाळीन सर्व सुख देहुनिया ऐसी ऐकुनी तियेची वार्ता परमतोषली हृदयी दुहिता मग तेथेची राहुनी बल्लवी हस्ता क्रिये लागी आराधी स्वहस्ते करुणी पाक निष्पत्ती हरित चर्मिकेचे शुदे प्रती शेवटी भोजन क्रिये संगती आपण सेवी नित्यशा यासही लोटता बहुत दिन किलो तळा राज्य स्वामीन आयुष्य सरले जरा व्यापण मग मंत्र्या लागी बोलतसे म्हणे आयुष्य सरले निकट तरी कोणास हो द्यावा राजपट मंत्री म्हणे माळिका चोखट गजशुंडी विराजवावी सकळ स्त्रिया पाचारुण गज प्रेरावा माळ देऊन त्यासी भेटेल दैववान माळ ग्रहणी ग्रीवेत ऐसे बोलता मंत्री तये वेळा परम तोषली किलोतळा मग सुदिन पाहुणी कार्य मंगळा अर्पिली माळा गजशुंडी समग्र स्त्रियांची सभा करून मग तो प्रेरिला माळ देऊन ते प्रांती मैनाकिनी पाहुन माळ ग्रीवेत ओपिली या उपरांतिक भोगिता राणीवा आचरली पूर्वोक्त तपपर्व वश केला मनोभावे रामदूत तियेने वश झाला अंजनी नंदन हे पूर्वीच लिहिले कथन वायू सुते मच्छिंद्रा कारण निवेदले प्रकरण पूर्वी तरी असो ऐसे कथन सिंहलद्वीपी मैनाकिनी नामा माता पितरांच्या आवडी करुण नाम ऐसे विराजले या परी सिंहलद्वीपीची दारा म्हणून सर्वांच्या वागुत्तरा पद्मिनी नाम सर्वोपचरा बोभावती कटकांत किलोतळेचे पावली आसन म्हणून किलोतळा ऐसे नाम असो गुप्त रूपे वायू नंदने सावध केली किलोतळा सावध करोणी तिथे म्हणे किलोतळे ऐकमात तुवा मज ठेवणी वचनात मच्छिंद्रनाथ आणविला तरी तव वचनापासून सुटलो आहे अर्थ करुण परी तव सुखाशी पातले विघ्न मच्छिंद्र शिष्य येतो की तो मच्छिंद्राहुनी प्रतापवंत नामी विरवला गोरक्षणात तो अजिंक्य असे तयाचे सामर्थ्य वर्णवेना वाचेसी म्या तुझ्यासाठी यत्न केला श्रीराम मध्यस्थ घातला परी अवमानुनी उभयंताला मच्छिंद्राने हो म्हणतसे तरी तो आता येईल येथे त्यासी सज्ज करुणी प्रीती ते गोवुनी घ्यावा कोणी हितार्थे सुख संपत्ती दावुनिया परी तो नोहे मच्छिंद्रा समान विषयी विरक्त तपोधन कैसा राहील नवल विधान सर्वोपरी विरक्त तो परी वाचा गौरव द्रव्य गौरव आसन गौरव वसन गौरव भोजनादी नाना वैभवे गौरवोनी गोवावा जैसा जतन करी पावक
संग्रही जे गौरवी राख ही चिंधी वेष्टने रक्षणे वाणिक होत आहे शुभाननी तैसा बहुविध गौरव करुणा तुष्ट करावे तयाचे मन ऐसे सांगुनी वायू नंदन गमन करिता पै झाला परीती चपळ मैनाकिनी मारुती बैसविला कनकासनी षोडोपचारे पूजा करुणी बोळविला महाराजा स्वस्थाना गेला वायुसुता एरीकडे गोरक्षणात वैशाकटकी मार्गी येत मुक्कामासी साधुनिया जैसे पक्षी करीती गमन या तरुहुनी त्या तरुवरी जाऊन देवी गोरक्ष मुक्काम करुण शृंगमुरडी पातला गावा निकट पेठेत धर्मशाळा होती त्यात वैशाकटकी राहुनी तेत शिबिरापरी योजिले मग ती वैशा मुख्य नायिका कलिंगा नामे मुख्य धोंदिका साज सरंजाम घेऊनी निका राजसदिनी चालिले सर्व वैशा सात पाच घेऊनी रूपवंत गुणवंत साच ऐसे कटकी करुणी संच राजांगणी मिरवली राजुदारी उभी राहून पाठविले वर्तमान द्वाररक्षके आत जाऊन वैशाकटकी संगीतले हे महाराजा राजुदारी कलावती कलाकुसरी रूपवती गुणगंभीरी भेटी लागी पातली तरी आज्ञेप्रमाणे वधूती ते ऐसी एकता केलो तळामात म्हणे घेऊन या सभास्थानात अवघे समारंभेसी ऐसे एकता द्वारी दुती सभेची पातली द्वारावती घेऊन कलिंगा कलावती सभास्थानी पातली तो कनकत गटी रत्न कोंदनी मचिंद्र मिरवला कनकासनी निकट बैसली मैनाकिनी निज भारे शोभली जैसी नबी उड्डगण ज्योती मध्ये मिरवला रोहिणीपती त्याची न्याये मचिंद्रा भोवती सकळ स्त्रिया विराजल्या की तेजपुंज हाटकसनी हिरा मिरवला शुद्ध कोंदणी नवरत्न हिरे वेष्टित हिरकणी तैसा क्षोभला मचिंद्र की शैल्या नव्हेत त्या रश्मी ज्वाला मध्ये मचिंद्र अर्कगोळा कनकासनी ते सदनी सकळा राजसभेत मिरवत असो ऐसी सभा सगन कलिंगा दृष्टीने पाहोन मग बोलती झाली सभे वचन मैनाकिनी रायाते हे महाराजा शैल्यापती ऐकुनी नामाभिधान कीर्ती सोडुनी आपल्या देशाप्रती येथे आले महाराजा तरी कीर्तिध्वज फडकत अवनी तैशी अवलोकनी आली करणी मही कलावंत राजभुवनी विराजतसे महाराजा भद्रत राजा हस्तिनापुरी कीर्तिध्वज धर्माचारी याची नीती बंगाल धरित्री गोपीचंद विराजला याची नीती कीर्तिध्वज शैल्या देशी किलोता नामराज ऐसी वरुणी सत्कीर्ती भाज येथे आले महाराजा ऐसे बोलता कलिंगा युवती परमतोषला केलोतळा भूपती मग समुच्चये विचार करुणी अन्नभुक्ती देऊनी बोले केलोतळा तवती कलिंगा येऊनी शिबिरी मध्यान्न समया सारोनी उपरी साज सरंजाम सजुनी परी सावधरात्री बैसली तो एरीकडे मैनाकिनी येऊनी बैसली सभास्थानी सभा मंडप शृंगारोनी दीपमाळा रचियेल्या लावणी स्फटिकांची कुपिका मेणबत्ती लावणी दीपका अगरबत्ती गंधगलोका घ्राणोघ्राणी मिरवतसे तबकी भरवणी गंगेरी पाणी विडे रचले त्रयोदश गुणी त्यात फुले अत्तरदाणी लोकान माझी मिरवतसे ऐसिये सभे कटकासन मूळ पाठविले कलिंगे लागुना कविती आपुला सरंजाम घेऊन दिव्य तेजे मिरवली एरी कलिंगा राजसदना जात सवे चालिला गोरक्षणात परी कलिंगे वाचारुणी एकांत गुज सांगे तियेसी म्हणे वो एक गुण गंभीरी तू नाट्या करसील सवे भीतरी तरी मृदंग वाद्य माझे करी सभास्थानी ओपिका शैल्या सभे कटकस्थानी रजिविता माझे वाजवणी मग द्रव्य लाभ घे ओढोनी मानेल तैसे माग तेथे ऐसे एकता कलिंगा वदत हे वरिष्ठ महाराजा गुण समर्थ सभे स्थानी स्त्रिया समस्त पुरुष नसे त्या ठाई तरी तुम्हा लागी तेथे नेता वितर्क वाढेल संशय चित्ता स्त्री देशात पुरुष व्यक्त उठेची नाही म्हणोनी ऐसे ऐकुनी तपोद्रम म्हणे एकेवो सुमध्यमे अंगनावेशे येतो नटुन रंग तुझा लुटावया माझी इच्छा होईल पूर्ण तू तेही मिळेल अपारधन मग ती कलिंगा आवडीने अवश्यनाथा म्हणतसे मग लेवुनी कंचुकी सार परिधानिले उत्तम चिर जटावियुक्त करुणी भार भांगमुक्तांनी भरियेला भाळी चर्चुनी कुंकुमकोर सोगया अंजनी मिरवले नेत्र कबरी वरुणी चिरपदर नाभिस्थानी खोविला काढुनी कर्ण मुद्रिका भूषण ताटके केली परिधान तेही कोंदनी जडावरत्ने नक्षत्रासम झळकती की एकाग्र करुणी रोहिणीपती करू पातले श्रवणी वस्ती मुक्त घोषणासिका प्रती सरजीनत शोभतसे पाच कंकन जडित भूषण दिवे माझी अपार हेम नाना नगी हाटक गुण मुक्त लढा शोभल्या असो आता किती वर्णन अंगना वेशे गोरक्ष नंदन परम शोभला चपळेपण वैशांगनी तळपतसे आधीच पूर्ण हेमकांती अवतारी त्यावरी नटला हेम शृंगारी मग वर्णदशा स्वरूपापरी रंभादासी शोभली ऐसिया आव्हानुनी पैंजनीती मृदंग कवळुनी प्रतिहाती नट नृत्य स्वरूपी राजपंक्ती जाऊनिया मिरवली परित्या शैल्या शुभाननी पाहती पुरवंडा सुलोचनी एकमेका बोलती वाणी
वदनवाळी हेही असे सकळ नाट्य कलावती विकळ स्वरूप नीच दिसती म्हणती धन्य विधात्याप्रती रचिली मूर्ती अनुपम्य समस्त वधू जरी उर्वशी तरी हिच्या पुढे वाटती दासी चपळ तेजे सहजेशी तळपत आहे बाळी हे सहज सोडुनी प्रत्योदक नाद दर्शवी अलौकिक पाहतेपणी पडुनी टक विस्मयाते पडती त्या वाद्य नादाने व्यक्तित मिळवी ताल अति अद्भुत परी सकळ शैल्यांचे चक्षु तेथ एका ठाई मिनले कलिंगा मुख्य नायकिनी परी पुरवंडा दैन्यवानी जैसे उदया येता तरणी सकळ तेजा लोपती असो नाट्यदारा कलिंगे सहित उभ्या राहिला करू नृत्य ते कटी कवळुनी मृदंगाते कुशळ वाजवी पुरवंडा संगीत स्वरित गायन शैल्या सकळ तुकावती मान आहा आहा बोलुनी वचन धन्य म्हणती कलिंगा सकळ शैल्या सभांगनी त्यात मच्छिंद्रनाथ कनकासनी की पदमालिके चिंतामणी हिरा चमक दावितसे पुढारा पाहुनी गुरुनाथ मनीच्या मनी नमन करीत परम हे लावे आनंदे चित्त म्हणे कृतार्थ झालो मी आता श्री गुरुचे पाहिले चरण सकळ झालो तापहीन मग स्फुरण ए कुशलपणी वाद्यकळा मिरवितसे ते नृत्यगीत संगीत होता पाहुनी लाजे विधी दुहिता लाजत अप्सरा गंधर्व माथा घेऊनी पाहती चरणांते तानमान रंग प्रकार तल्लीन झाले सकळ भार मान तुकावुनी नाथ मच्छिंद्र आहा आहा म्हणतसे परिधानावया उंच वस्त्र काढुनी हस्ते देत मच्छिंद्रनाथ तो पुढारा पाहुनी हर्ष बळवंत लाघव कळे वर्तवी मृदंग वाद्य वाजविता अद्भुतपण कुशळता तया नादाते अक्षर व्यक्ता भांती भांती काढीतसे त्या अक्षरां माझी अक्षरा मच्छिंद्र नामे चमत्कार नावुनी पुढे तोची व्यवहार रंगा समान नासवी मृदंग अक्षरी तैसी चर्या दावितसे गुरुवर्या चलो मच्छिंद्र गोरख आया पुन्हा अक्षरे आच्छादी परी अक्षरे मच्छिंद्राते श्रवण होता पाहे भवते चित्तीचा काठुनी म्हणे येथे कोठुनी आला गोरक्ष एरीकडे सहज चाली गोरक्ष वाजवी गायन पावली रंजित देखता गुरु मावली तिची अक्षरे आणि तसे आणि त्या अक्षरे पूर्वव्यक्त होताची मच्छिंद्र दस्खत भवते पाहुनी गोरक्षणात कोठे आहे म्हणतसे शैल्या आणि कला वासिनी तयाशी व्यक्त न पाहता नेनी कोठुनी पडतसे अक्षरध्वनी श्रवणी आमुचे साजनी पिशाच वाणी भवती पाहतसे घडी घडी दचकतसे थडथडुनी हृदय उडतसे आला गोरक्ष म्हणुनी मग्न आवडे सभा कनकासन मुख वाळले झाले म्लान मग कोणी ऐकेना गायन चित्ती भार व्यापले चलो मच्छिंद्र गोरख आया जवजव अक्षरी ही ऐकुनिया तव तव दचकुनी गेली काया काळी मा तेव्हा येतसे तव पाहुनी किलोतळा हृदयी पेटुनी चिंतानळा काळिंबी काया म्हणुनी सकाळ रोमांच उठती शरीरी तव पाहुनी किलोतळा म्हणी महाराजा तपपाळा सुरतरंगी सुख कमळा काळिंबी का वरी येली एरी म्हणे वो मैनाकिनी माते दिसते विपरीत करणी मच्छिंद्रा शिष्य गोरक्ष अवनी भय आहे तयाचे तो परम पवित्र भक्त चुडामणी विषया नातरे इंद्रिय दमनी महाप्रतापे तपोखानी बैरागी तो असे हो आगे तो येता तव पट्टनी नेईल माते स्वदेश अवनी मग तवरतीची सुकयामिनी गोरक्ष अंकी नासेल ऐसे एकता केलोतळा मारुती सुचनेचा खुन गरळा हृदयी व्यापुनी जाळू लागला मुख कोमाविती पै झाली मग तो रंग नाट्यकृती विरस होऊनी नावडे चित्ती हृदयालयी ते चिंता भगवती नांदती झाली प्रत्यक्ष नाट्यरंगाचा आनंदवेश बळी आव्हानीला एकची भाषा मग रंग देवता पडुनी ओस तुबी आपुल्या ठाण्याते जैसी पय सैंधवा पडे गाठी मग विरस होऊनी नासल्या गोष्टी विरवला हा तन्याय पोटी भय उभयंता आतळे परिती चतुर मैनाकिनी गायन स्वर आव्हानकानी तो मृदंगवादी उठोनी ध्वनी चलो गुप्त गोरख आया ऐसा नाद अक्षरस्थित किलो तळा श्रवण करीत मग बोलावनी कलावंत उत्तराते आराधी म्हणे तव सारंगी संगीती वाजत आहे उत्तमागती परी आमुच्या साज संग्रहा प्रती आजी पाहू वाजवोनी ऐसे एकता कलिंगा पद्मिनी म्हणे आना पाहू वाजवोनी मग ती किलो तळा आज्ञापोनी साज आणुनी ठेवीतसे तोही साज पुढे घेऊनी वाजविती कुशळपणी परी सुस्वर गाण्यात अक्षर पूर्ण तेची काडी पुन्हा पुन्हा तेही ऐकुनी मैनाकिनी मग सेविका आपुली कलावंतिनी कलिंगाचा साज देऊनी उभी केली पाठी मागे तिथे सांगे रहस्य युक्ती पुढारा वाद्ये अक्षरे काढिती त्याची नीती अक्षर स्थिती तुही बोलवी मृदंगा परीती वाजविता कलावंतिनी तैसी अक्षरे न येती कानी मग पुढे तिचा हात धरोणी एकांतासी पै गेली
सलिलपणी चरणी माता ठेवणी पुसे तिसी वार्ता माये तू कोण सांग आता सकळ संशय सोडूनी जरी ही गोष्ट ठेवीसी चोरून तुझ्या गुरुची आण माते वदे की प्रांजळपणा तरी कोण कोणाची तू अससी ऐसी भूपिनी बोलता वचन मनात विचारी गोरक्ष नंदन प्रकट होण्याचा समय पूर्ण हाची सुलक्षण दिसत असे मग बोलता झाला प्रांजळ वचन माये मी नसे सर्वथा कामिन श्री मच्छिंद्राचा प्रिय नंदन गोरक्षा नामे निर्वत असे तरी स्त्री वेश नटी नारी नटोनी निघोतव राजद्वारी ऐसे एकता ती सुंदरी पुन्हा चरणी लोटली मग पुरुष परिधान आणुनी त्वरित श्री गोरक्षनाथा नेसवित म्हणे तू माझा सूत भेटलासी दैवाने पूर्वी नाथाने नमा विधान तव रूपी केले निवेदन होताची तनमन प्राण तव भेटी उदेले परी सांगू काय जैसे सेविता का जगन्याय की ग्रही वत्स काननी गाय परी प्राणवस्सा ठेवीत असे की जला वेगळी मासोळी होता रिगू पाहे पुन्हा जळी तोय आहे मोह का जळी लागली सुतसाठी मज बारे मग हाटक शृंगार करुणी व्यक्त जडित कोंदनी लेववित रत्नमुद्रिका रणबिंदी सहित मुक्त तुरा लाविला भरजरीचे कनकवर्णी परिधानिला चिरभूषणी मस्तकी मंदिर नवरत्नी श्रपेच वरी जडी येला हस्ताक्री बाहुवट हेम कुंदनी लखलकाट सर्व भूषणी तेजवट शृंगारीला नाथतो मग हस्त धरुणी किलोतळा येती झाली सवा मंडळा येतांची मच्छिंद्रे देखिले डोळा पुरुष व्यक्त कामिनी मनात म्हणे मच्छिंद्रनाथ पुरुष कैसा आला येत निकट येता किलोतळे ते हस्ते खुणावी कोण तो एरीकडे हस्त कुणे संकेती पाहुनी म्हणे गोरक्ष जती तुमचा उद्देश धरुणी चित्ती भेटी लागे पातला परी आज उदेला दैव आदित्य भेटला माझा प्राणसुत सकळ राजाचा धैर्यवंत बाळ गोरक्ष माझा हा आता सकळ कांचनी फिटुनी गेली अंतकरणी सकळ वैभव राजमांडणी संगोपील बाळ हा आणि पाठिंबा बळीवंत सहोदर वडील गोरक्षनाथ ढाकुटामीन तुमचा सुत संगोपील तयासी म्हणून समोळ माझी कांचनी फिटून गेली दूर अवनी वृद्धापकाळी चक्रपाणी कृपे वेष्टीला आपणासी ऐसे बोलता मैनाकिनी गोरक्ष हास्य करी मनी चित्ती म्हणे बळेची तरणी अंधार चिरी भूषित असे आम्ही विरक्त शुद्ध वैष्णव आम्हा कासयासी वैभव विधवे लागी कुंकुम ठेव कटाटोप कासया की परिसा लागी कणक शृंगार की तक्री तुष्टती देव अमर तैसे आम्ही विरक्त थोर राजवैभव कासया की ग्राम गौतमीची कास दुग्ध काढुनी अंजुळीस ते पयोब्दिस पाजुनी सुरस तुष्ट चित्ती मिरवला की सकळ महिसा नुपणात अंजुळी धान्याचा गरजवंत की मित्र तेजाची भिक्षा मागत काजव्या ते जाऊनी तयाची न्याये आम्हासी वैभव कायसे पद थोर राणीव एरी जल्पतसे आपुला भाव निसंगा संग जाऊनी परी असो कार्यापुरती ऐकुनी घ्यावी एवती मात श्री गुरु मर्जी आली करतलांत मारू लाथ वैभवासी ऐसे गोरक्ष कल्पुनी मनी एरीकडे मच्छिंद्र मुनी हिलोतळेचे शब्द ऐकुनी आसनाहुनी उठिला अति प्रेमा दाटुनी पोटी गोरक्ष गळा घातली मिठी करी कवळुनी हृदय पोटी प्रेमे सद्गत आलिंगिला मग कलिंगे ते पाचारुण अमुपद्रव्य दिदले वसन गौरवुनी तियेचे मन स्वस्थानाते गोळविले एरीकडे मंडपात शैल्यासहित मच्छिंद्रनाथ निकट वैसवुनी गोरक्षाते योगक्षेम पुसतसे बद्रिकाश्रमी तपो रहाटी तितके सांगे गोरक्ष जेटी कंटकाग्री पादांगुष्टी 12 वर्षे संपादली उपरी तप झाली पूर्ण मावकरी उमा रमण सकळ देवा बोलावण आतिथ्यही मिरवले ऐसी झाली तप राहाटी परी तव वियोग साहिना पोटी क्षणा होऊनी कष्टी शोक करू रिगतसे जया पदाचे होता स्मरण अंती जठर गाय वेष्टुण म्लान बदरी ओस कारण दाही दिशा दिसतसे मग उदका वाचुनी जैसा मीन तडफडून देऊ पाहत प्राण तेवी माझे अंतकरण दुःख डोही हे लावे परी प्रारब्ध योग दारुण येथे भेटले तुमचे चरण आता गेली या प्राण एकाकी कदा न वसे मी ऐसे एकता वचन युक्ती पुन्हा धरितसे हृदया प्रती म्हणे वसा तुझ मागुती एकांगे कदा न करी मी मुळीहून बाळपण तू आन जाणिले मजविन सकळ करुणी लालन स्थावरपणी मिरविले जगा वेगळी जळ मासोळी विभक्त न होय कवने काळी तेवी मम चित्त दरित तपोमोळी विभक्त झाला नाहीस परी न व्हावे ते घडुनी आले श्री मारुतीने मज गोविले गौरविले परी सदा फोले वैभव वाटे तुझ विनबा बा भोजन करिता षड्रसांनी तुझे स्मरण होतसे मनी बा तो ग्रास ठेविता आननी
विषा समान वाटतसे मग अश्रूने पूर्ण भरती नयन तुझ जवळी लागे माझा प्राण मग मूर्तिमंत तू जठरी येऊन उभा राहासी माझिया मग ताप उपजे मनात आहा बाळकासी टाकोनी वनात आलो मी फिरत फिरत हेचे चिंतन निषेदिनी बा तुझविन करिता तीर्थ भ्रमण परी ओस दिशा भो भावे मन मनांत जल्पे वस्स टाकून कैसा आलो मी पापी ऐसे बोलता मात मग बोलता झाला गोरक्षणात हे महाराजा माझी एक मात तू ते सुत बहु असती जया देशी कराल गमन तेथेची सुत कराल निर्माण मग तुमच्या मोहाचे आवरण वाटले जाय महाराजा परी एकची तू माझी आई मन माझे एकेची ठाई मग जैसी पहागती पाही जळाविन मी नाते की अर्का कुमुदिनी असती अपार तो मोह करील कोणावर परी कुमुदा तो एकची मित्र सुखा परी आणाया की चंद्रा चकोर असती बहुत परी चकोरा एकची रोहिणी नाथ त्याची न्याये जननी माते असती एकची माते तू जळांत असती बहुत जलचर परी जलचरा असते एकची नीर तो याये मज माहेर एकची मच्छिंद्र आराधिला श्लाघ्य पुरुषा अन्य युवती परी युवतीसी एकची पती तो याये कृपामूर्ती माझे जीवन तू अससी घणासी अपार असती चातक परी चातकासी घणतो एक तेवी तू माते जननी जनक एकची अससी महाराजा ऐसे म्हणून गोरक्षणात नेत्री आणि अश्रुपात ते पाहुणी अंतरिक्ष सुत प्रेमे हृदयी कळवळला म्हणे तानुल्या सत्य वचन तुझ कोणी नसे मजविना ऐसे म्हणून मुखचुंबन कुरवाळुनी धरीतसे मग सभास्थान विसर्जुन पाकशाळेत उभयंता जाऊन श्री गोरक्षा ताटी घेऊन भोजनाते सारिले भोजन झालिया एकासनी निद्रा करीती उभय जनी दिनोदयी स्नाने करुणी एकासनी बैसती एका अंकी मीननाथ एका अंकी गोरक्षसुत कनकासनी राजसभेत घेऊनी नाथ बैसती जैसा वक्रतुंड षडानन घेऊनी बैसे उमा रमण की माय यशोदे जवळी रामकृष्ण उभय अंकी मिरवती असो आता हे कथन पुढे सुखे झाले संपन्न ते पुढील अध्यायी निरूपण होईल श्रोती श्रवण कीजे ते मच्छिंद्र उभयांकी घेऊनी सुताची फेडील बाकी शैल्यांनी वेष्टुनी सुखासनी हाटकी नित्य मिरवे मच्छिंद्र तो नरहरी वंशी धुंडी सुत नरहरी मालू नाम जाते तो गुरु कृपे रसाळ कथे ते निवेदिल श्रोतिया स्वस्ती श्री भक्ती कथासार संमंत गोरक्ष काव्य किमियागार सदा परिसोत भाविक चतुर विशंतितमाध्याय बोडहा श्री कृष्णार्पणमस्तु शुभं भवतु श्रीरस्तु श्री नवनाथ भक्तिसार विशंतितमाध्याय समाप्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ।